प्रियंका आवाज येत आहे का? बाकीच्यांना येत आहे? स्नेहा, माधवी आवाज येत आहे? स्नेहा, माधवी आवाज येत आहे का? हो हो मॅम, येतोय. माझी मुलगी आली होती, येणार आहे म्हणून थांबली होती तिकडे. हो हो ठीक आहे. तर बघा, आतापर्यंत आपण अकारांत पुल्लिंग, आकारांत स्त्रीलिंग, इकारांत स्त्रीलिंग आणि अकारांत नपुंसकलिंग हे 4 शब्दांचे प्रकार बघितले, त्यांचं बहुवचन पण बघितलं. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जे आपण काल क्रियापद बघितले त्याचे एकदा थोडंसं रिव्हिजन करून घेऊ आपण. की जसं बालकः गच्छति, बालकाः गच्छन्ति, पण अहम गच्छामी. अहमचं जेव्हाही वाक्य बनवू तेव्हा काय करावं लागेल आपल्याला? मी लावावं लागेल. क्रियापदाच्या नंतर काय लावावं लागेल? मी लावावं लागेल. अहम गच्छामी, अहम आगच्छामी, अहम लिखामी, अहम पठामी, अहम धावामी, अहम गायामी म्हणजे मी गाते असं म्हणायचं असेल तर अहम गायामी, अहम पश्यामी म्हणजे मी बघते, मी बघते असं म्हणायचं असेल तर अहम पश्यामी, किंवा मग अहम उपविशामी म्हणजे मी बसते, अहम उत्तिष्ठामी म्हणजे मी उभी राहते. हे बघा, अहम गच्छामी म्हणजे मी जाते, अहम आगच्छामी म्हणजे मी येते, अहम पश्यामी, पश्यामी म्हणजे मी पाहते, अहम पश्यामी अर्थात श शाळेचा आणि य, अहम पश्यामी म्हणजे मी पाहते. त्यानंतर अहम धावामी म्हणजे मी धावते, अहम गायामी म्हणजे मी गाते किंवा गातो. तुम्ही पण तुम्हाला म्हणायचं असेल मी गातो तर अहम गायामी असं म्हणावं लागेल. अहम लिखामी, अहम पठामी, अहम पश्यामी, अहम धावामी, अहम उपविशामी म्हणजे मी बसते किंवा बसतो, अहम उत्तिष्ठामी म्हणजे मी उठतो किंवा उठते, असे आपल्याला शब्द वापरावे लागतील. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला बघायचं आहे, काल आपण एका मुद्द्याला सुरुवात केली ती विभक्ती. विभक्ती म्हणजे काय हे आपण बघितलं होतं ना. मी तुम्हाला सांगितलं होतं की विभक्ती काय आहे, की जसं की आपण प्युअर नेम घेतले, फक्त प्रियंका म्हटलं मी किंवा स्नेहा म्हटलं किंवा माधुरी म्हटलं, श्वेता म्हटलं किंवा सुरेश म्हटलं किंवा प्रसाद म्हटलं किंवा शिवानी म्हटलं, तर हे झाले फक्त नावं. याला काही चिन्ह लागलेलं नाहीये, काही आपण मागे त्याच्या एखादा शब्द लावलेला नाहीये. पण मग मला जर म्हणायचं की प्रियंकाने, स्नेहासाठी, माधवीचा, सुरेश वर किंवा श्वेता मध्ये, हे जे चिन्ह लावायचे आपल्याला, नावाला जोडून जे चिन्ह लावायचे ते ज्या नियमाने लागतात त्याला म्हणतात विभक्ती. आणि त्याला संस्कृतमध्ये कारक सुद्धा म्हणतात. तर ते तुम्हाला शिकायचं आहे आता दुसऱ्या पेपरमध्ये, कारक प्रकरण. त्याचे काही नियम आहेत, सूत्र आहेत कारक प्रकरण मध्ये, तर ते तुम्ही शिकणार व्याकरणामध्ये. पण आपण त्याचं एकदम प्रारंभिक म्हणजे त्याला नेमकं आहे काय ते याच्यात बघू. नंतर सूत्र जे आहे ते मॅडम शिकवते. तर मग आता विभक्ती एकूण मी काल जसं सांगितलं 7 आहे विभक्ती. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. ऍक्च्युअल मध्ये हे नंबर आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय म्हणतो ना आपण, तर स्त्रीलिंगामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया म्हणजे तिसरा नंबर, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि संबोधन 8वा. पण संबोधन प्रथमामध्येच जाते म्हणून त्याला आपण विभक्ती म्हणत नाही, म्हणून प्रथमा विभक्तीमध्ये जाते संबोधन, म्हणजे हाक मारणे. 8वं नाहीये, सप्तमी नंतर संबोधन, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 8 नंबर येतो त्याचा, पण विभक्तीमध्ये त्याला गणल्या जात नाही संबोधनाला. 7च विभक्ती आहे. संबोधन म्हणजे हाक मारणे. जसं की मला अग प्रियंका किंवा अग माधवी इकडे ये वगैरे आपण जे म्हणतो, तर त्याला विभक्तीमध्ये घेतलं जात नाही, ते प्रथमामध्येच गणल्या जाते. पण ती टेबलमध्ये लिहिल्या जाते, पण त्याला मोजल्या नाही जात. तर एकूण किती विभक्ती आहे? मग 7. ठीक आहे. मग प्रथमा विभक्ती म्हणजे काय? सगळ्यांची नावं आपली प्युअर नेम. जसं तुमचं नाव सुरेश हो, प्रसादचं नाव प्रसाद हो, माझं नाव श्वेता, म्हणजे त्याला काहीच चिन्ह लागलेलं नाही. प्युअर नेम कशात जाणार? प्रथमा विभक्तीमध्ये. द्वितीयापासून मग चिन्ह लागायला सुरुवात होते. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी चिन्ह लागायला सुरुवात. चिन्ह जसं सलाते, जर मला म्हणायचं की सुरेशला किंवा प्रियंकाला किंवा श्वेताला म्हणायचं असेल तर मला द्वितीय करावी लागेल. म्हणजे ते जे चिन्ह ज्या विभक्तीच्या नियमाप्रमाणे लागते ती द्वितीया.
म्हणजे सुरेशला म्हटलं म्हणजे काय झालं तर द्वितीय. जी कोणती विभक्ती लागली आहे त्याला द्वितीय विभक्ती. कोणत्या नंबरची विभक्ती तर द्वितीय विभक्ती. हे नियम आहेत ते. सुरेशने म्हटलं किंवा प्रियंकाने म्हटलं तर ती झाली तृतीया, किंवा श्वेताने म्हटलं तर मग झाली तृतीया. मग जर मला म्हणायचंय की श्वेतासाठी तर मग ती झाली चतुर्थी. असे वेगवेगळे चिन्ह आहे. तर ते चिन्ह लिहून घ्या, मी सांगते. मराठीत लिहा पहिले, मग आपण संस्कृत मध्ये बघू. मराठीत माहिती असले म्हणजे संस्कृत मध्ये समजायला सोपे जाते. आपल्याला 3 कॉलम करायचे आहेत. प्रियंका, स्नेहा आणि माधवी 3 कॉलम करायचे आपल्याला. पहिला कॉलम करा विभक्ती, दुसरा कॉलम करा एक वचन आणि तिसरा कॉलम अनेक वचन. 3 कॉलमची हेडिंग टाका. विभक्ती, दुसरा कॉलम एक वचन, तिसरा कॉलम अनेक वचन. लिहत आहे प्रियंका? पहिलं काय मॅम? पहिल्या कॉलम मध्ये लिहा विभक्ती. 3 कॉलम करायचे ना, 3 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये विभक्ती, दुसऱ्या कॉलम मध्ये एक वचन आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अनेक वचन. व्यवस्थित पेन स्केलनी वगैरे आखून घ्या. चांगला कॉलम करा. हा, तर बघा विभक्तीमध्ये पहिले विभक्तीचा नंबर टाका प्रथमा. आता प्रथमाला काही चिन्ह आहे का? प्रथमाला चिन्ह राहील का माधवी? नाही राहणार, कारण की त्याला कुठलंच चिन्ह नाही. मग प्रथमाचे तिथे डॅश द्या, काहीच नाही, ब्लँक आहे. मग द्वितीया टाका विभक्तीमध्ये. द्वितीया विभक्तीच्या कॉलम मध्ये द्वितीया लिहा. एक वचनामध्ये लिहा स, कॉमा ला, स सस्याचा. एक वचनाच्या कॉलम मध्ये लिहा स, कॉमा ला, कॉमा ते. हे चिन्ह आहेत फक्त. स सस्याचा, मग कॉमा द्या, मग ला लिहा. म्हणजे सुरेशा, सुरेशला, स ला, कॉमा ते, स ला ते. स्पीकर ऑफ कर माधवी. स ला ते एक वचनामध्ये. बहुवचनात लिहा आता मॅम. स नंतर ला, कॉमा ते, कॉमा कॉमा दे मधात. स, कॉमा ला, कॉमा ते. अच्छा अच्छा. सगळे स्वतंत्र शब्द आहेत. स वेगळा, ला वेगळा आणि ते वेगळा. स ला ते. बहुवचनामध्ये स, कॉमा ला, कॉमा ना, कॉमा ते. स ला ना ते. स, कॉमा ला, कॉमा ना, कॉमा ते. स ला ना ते. इकडे लिहिलं आपण सलाते, इकडे लिहिलं सलानाते. हे चिन्ह आहेत द्वितीयाचे. चिन्ह आहेत द्वितीयाचे. जसं देवास म्हणायचं असेल तर द्वितीय विभक्ती, देवाला म्हणायचं असेल तर द्वितीय विभक्ती. ते काही काही ठिकाणी लागेल, काही शब्दांना ते लागेल. असं देवांना म्हणायचं असेल तर म्हणून तिथे लागला, ला लागला. स ला ना ते. ठीक आहे, स ला ते, स ला ना ते. आता तृतीया नंबर टाका विभक्तीमध्ये. तृतीया टाका विभक्तीच्या कॉलम मध्ये. तृतीया एक वचनामध्ये लिहा ने, न नळाचा आणि त्याला एक वरती मात्रा. ने, कॉमा ही, ह हत्तीचा आणि त्याला एक विलांटी. ने ही, कॉमा शी, श शाळेचा. ने ही शी, शी. इकडे लिहा अनेक वचनामध्ये ने ही, कॉमा ई, ई ई, शी. परत शी. ने ही शी, ने ही ईशी. समजा मला म्हणण्यात येत आहे की मी पेनाने लिहिते, किंवा मी चष्म्याने बघते, किंवा मी खडूने लिहिते. मग ही कोणती विभक्ती झाली? तृतीया. ठीक आहे. नंतर चतुर्थी विभक्ती टाका विभक्तीमध्ये.
याचं चिन्ह जे आपण द्वितीय मध्ये लिहिले होते ना तेच कॉमन, फक्त साठी त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. स ला ते कॉमा साठी जे द्वितीयामध्ये होते ना, हा चतुर्थीमध्ये पण तेच स ला ते कॉमा साठी, स ला ते साठी, तिकडे स ला ना ते साठी. द्वितीयाचे चिन्ह होते तेच, फक्त साठी त्याच्यामध्ये ऍड होईल. स ला ते साठी, स ला ना ते साठी. आता गंमत बघा कशी आहे. लहानपणापासून आपण चतुर्थीचा वापर करत आलेला आहे संस्कृतचा. नमः शिवाय जे म्हणतो ना आपण, तर शिवाय ही काय आहे, चतुर्थी आहे शिवाची. शिवाय, जसं सुरेशची चतुर्थी काय म्हणा, सुरेशाय. गणेशाय, गणेशाय नमः म्हणतो आपण, सुरेशाय नमः म्हणतो, शिवाय नमः म्हणतो. तर शिवाय, गणेशाय हे सगळं काय आहे, चतुर्थी. ज्याला नमस्कार करायचंय त्याची चतुर्थी, म्हणजे गणेशाला नमस्कार, शंकराला नमस्कार, सला ते सलानाचे जे चिन्ह लागलं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याला द्यायचं आहे, जे मॅडमनी तुम्हाला काल शिकवलं होतं की दान द्यायचं असेल तर चतुर्थी विभक्ती करावी लागते. हा, ही चतुर्थी. तर त्याचं उदाहरण, चांगलं उदाहरण आपल्या नेहमीचं लहानपणापासून जे आपण बोलत आलो आहे ते नमः शिवाय. नंतर आहे पंचमी विभक्ती टाका विभक्तीमध्ये. विभक्तीच्या कॉलम मध्ये पंचमी लिहा. एक वचनामध्ये लिहा ऊन, ऊन. एक वचनामध्ये ऊन. हा, पंचमी लिहिलं. एक वचनामध्ये लिहा ऊन. हा, मोठी मोठी, प्रत्येक वेळेस मोठी येणार इकारांत. ऊन, नाही ऊन लिहायचं आता, ऊन. पंचमी मध्ये ऊन. हा, ऊन, हुन. ऊन, हुन, कॉमा पासून. ऊन, हुन, पासून. दोन्हीकडे सेम. एक वचनातही तेच आणि बहुवचनातही तेच, अनेक वचनात पण तेच. ऊन, हुन, पासून. ऊन, कॉमा हुन, कॉमा पासून. हो, तिकडे पण तेच. म्हणजे मला जर म्हणायचंय की मी स्नेहा पासून पुस्तक घेते, किंवा माधवी पासून पुस्तक घेते, किंवा मी विद्यापीठातून घरी जाते, तर तेव्हा मला पंचमी विभक्ती करावी लागेल. ऊन, हुन, पासून. त्याच्यानंतर षष्टी विभक्ती टाका विभक्तीच्या कॉलम मध्ये. षष्टी विभक्तीच्या कॉलम मध्ये टाकावं लागेल षष्टी. एक वचनाच्या कॉलम मध्ये लिहा स, कॉमा चा, कॉमा ची. हा, आणि बहुवचनामध्ये चे, चा, ची. बहुवचना, अनेक वचनामध्ये चे, कॉमा च्या, आणि ची, चे, च्या. हा, तर इथे जे स लिहिलं तुम्ही त्याला सा करा, साचीचे. एक वचनामध्ये साचीचे करा, साचीचे, साचीचे. एक वचनामध्ये चा, कॉमा ची, कॉमा चे. आणि बहुवचनामध्ये चे, चाची. चाचीचे, चे, चाची. म्हणजे जर मला म्हणायचं स्नेहाचा, माधवीची, सुरेशचा, तर मला काय करावं लागेल, षष्टी विभक्ती. म्हणजे हे ऍक्च्युअल मराठीमध्ये आपण षष्टी केली. सुरेशचा म्हटलं म्हणजे सुरेशची षष्टी झाली, किंवा माधवीचा म्हटलं म्हणजे माधवीची षष्टी झाली, किंवा श्वेताचे म्हटलं म्हणजे श्वेता शब्दाची काय केली आपण, षष्टी विभक्ती केली. पण आपण लहानपणापासून मराठी बोलत आहे त्याच्यामुळे आपल्याला विभक्ती शिकण्याचं काम नाही पडलं, आपण आपोआपच करत गेलो त्या गोष्टी. श्वेताच्या, श्वेतांच्या असं म्हणायचं असेल तर देवांच्या, देवाचा, देवांच्या, म्हणून ते बहुवचन. चाचीचे, चे, चाची. हा, जे शब्दाप्रमाणे बदलते ते. प्रत्येक शब्दा परत आपण कधी चे करावं लागेल, कधी चा करावं लागेल. देवांचे, देवांच्या, देवांची. इकडे पण देवाचा, देवाची, देवाचे, असं. म्हणजे संबंध दाखवायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, षष्टी करावी लागेल. त्याच्यानंतर सप्तमी विभक्ती टाका विभक्तीच्या कॉलम मध्ये. सप्तमी
सप्तमीचं चिन्ह लिहा तबल्याचा कॉमा ई मोठी ई आ कॉमा मध्ये कॉमा वर 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 मध्ये वर नंतर बहुवचनामध्ये तेच कॉमन इ आ मध्ये वर सेम इ आ मध्ये वर. आता जर मला म्हणायचं की माधवी मध्ये श्वेता वर, जर हे शब्द करायचे असतील की खोलीत वर्गात, तर ही कोणती विभक्ती केली आपण? सप्तमी विभक्ती. मध्ये वर म्हणजे जिथे आपण ठिकाण दाखवत आहे. हा सेम तेच जे एकवचनामध्ये लिहिलं ना तेच इकडे तय्या मध्ये वर तय्या मध्ये वर. एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखंच येणार सप्तमीमध्ये तय्या मध्ये वर आणि तय्या मध्ये वर. म्हणजे सप्तमीने काय केलं जाईल? ठिकाण दाखवलं जाईल की कुठे आहे, मध्ये आहे, वर आहे, आत आहे, असं वर्गात किंवा खोलीत घरात वगैरे असं म्हणायचं असेल तर मग सप्तमी विभक्ती. तर हे आज आपण बघितले, मराठीमध्ये बघितले, पण विभक्ती आणि त्यांचे चिन्ह हे संस्कृत मध्ये पण लागतात. पण आता जसं की श्वेताची षष्टी काय झाली तर श्वेताचा किंवा श्वेताची लागलं, पण संस्कृत मध्ये जे शब्द आहेत ते त्या शब्दाप्रमाणे म्हणजे श्वेताची सप्तमी जशी होईल त्या नियमाप्रमाणे ते लागतात. तर ते टेबल असतात ते लर्न करावे लागतील आपल्याला. जसं की देवची षष्टी काय होते तर देवस्य, सुरेशची षष्टी काय होते सुरेशस्य, श्वेताची षष्टी काय होणार तर श्वेता या हा, असं वेगवेगळ्या विभक्ती होतात प्रत्येकाच्या. ते तुम्ही शिकाल कारक मध्ये. आता मॅडम जे शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकायला मिळणार. पण ते तुम्हाला शिकायचं होतं म्हणून मग आपण हे बेसिक बघितलं, कारण की बेसिक नव्हतं काही कोणाचं. लक्षात आलंय आता माधवी? हो मॅम. ठीक आहे. पण हे जे पाहिलं आपण हे अगदी सोपं आणि बेसिक होतं. याच्या पुढचं जे मॅडम तुम्हाला शिकवतील ते आहे कारक. आता थोडीशी आपण व्याकरणाची माहिती बघून घेऊ. ती वाटलं तर लिहा तुम्ही किंवा ऐकून लक्षात राहत असेल तर तसं बघा. जसं की आता प्रत्येक भाषा म्हटली की त्याच्या मागे त्याचं व्याकरण येतं. मग ती इंग्रजी असेल तर इंग्रजीचं ग्रामर असतं, मराठी असेल तर मराठीचं व्याकरण असतं, संस्कृत आहे तर संस्कृतचंही व्याकरण आहे. मग संस्कृतचं व्याकरण लिहिणारी व्यक्ती आहे पाणिनी. पाणिनी हे प्रसिद्ध व्याकरणकार आहेत. त्यांनी संस्कृत मध्ये पाणिनी नाव आहे त्यांचं, आणि त्यांनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला. हे खूप महत्वाचं आहे बरं, विसरायचं नाही. म्हणजे संस्कृतचं व्याकरण कोणी रचलं तर पाणिनींनी, आणि कोणत्या ग्रंथात रचलं तर अष्टाध्यायी. मग अष्टाध्यायी का बरं म्हटलं जातं त्याला? कारण की त्याच्यामध्ये 8 अध्याय आहेत, 8 पार्ट आहेत. जसं की गीतेचे 18 अध्याय आहेत तसे अष्टाध्यायीचे 8 अध्याय आहेत. पाणिनी हा पाणिनी आहे, आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे अष्टाध्यायी. तर अष्टाध्यायी मध्ये त्यांनी पूर्ण व्याकरणाचं विवेचन दिलेलं आहे. मग त्याच्यातलं जे पाणिनी, आणि तुम्ही जे आता अभ्यासणार आहे ते अष्टाध्यायीतून नाही, तुम्ही सिद्धांत कौमुदी मधून. त्याच्यात बघा तुम्हाला मी जे पुस्तक दिलं ना कारक, ते काढा एकदा, कारक प्रकरण. पण आपण अष्टाध्यायी मधून अभ्यास नाही करणार आहे, आपण करणार आहे सिद्धांत कौमुदी मधून. तर ते आणखी सोपं केलेलं कोणी आहे त्याचे रचनाकार वाचा एकदा. नाही याचे वेगळे आहेत, सिद्धांत कौमुदीचे वेगळे आहेत. सुरुवातीलाच बघा, हा त्याच पेजवर भट्टोजी दीक्षितांनी सिद्धांत कौमुदी अष्टाध्यायीच्या आधारावर रचला. तो सोपा केला त्यांनी आणखी, आणि तो आता आपण अभ्यासणार आहे. त्याच्यातलंही
तो ग्रंथही खूप मोठा आहे. त्याच्यातलं फक्त कारक प्रकरण, कारक नावाचं प्रकरण आणि त्यातलंही काही सूत्र. ठीक आहे, म्हणजे त्याला अजून अजून आपण मायक्रो केलं समजा. तसं खूप मोठं आहे शास्त्र. अष्टाध्यायी पण पुस्तक दिसायला एवढंच दिसतं, पण ते सूत्र जर पाठ करायचे झाले तर कठीण आहे. समजून घेऊन जर पाठ करायचे झाले तर वेळ लागतो त्याला. मग ते थोडेसे त्यांना कठीण वाटले, म्हणून मग भट्टोजी दीक्षितांनी सिद्धांत कौमुदीमध्ये त्या अष्टाध्यायीच्या आधारावरती मग आणखी सोपा ग्रंथ रचला. त्याचा आपण कारक प्रकरण अभ्यासणार आहे, जे तुम्हाला अभ्यासाला. ठीक आहे. भट्टोजी दीक्षित, सिद्धांत कौमुदीचे भट्टोजी दीक्षित रचयिता. आणि हे पण व्याकरण म्हणजे व्याकरण शास्त्र लिहिणारेच आहेत, पण ते नंतर त्यांच्या. पाणिनीच्या सर्वात अगोदर पाणिनी, त्यानंतर बाकीचे सगळे. त्याला आधार केलं आणि मग त्याच्या आधारावरती लिहिलं. मग काल तुम्हाला मॅडमनी पहा एक उल्लेख आला होता की माहेश्वरी सूत्राणी. एक त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं बघा, माहेश्वरी सूत्राणी. माहेश्वरी सूत्र म्हणजे काय, तर ते अशी मान्यता आहे की जे पाणिनी ऋषी होते, ऋषीच होते म्हणजे ते, कारण की खूप त्यांचं प्रगाढ ज्ञान होतं, ते ऋषी तुल्य व्यक्ती होते. तर त्यांना भगवान शंकरांचा डमरू ऐकू आला वाचताना, आणि त्या डमरूतून जे ध्वनी बाहेर निघाले ते आहेत मग माहेश्वर सूत्राणी. म्हणून त्यांचं नाव आहे माहेश्वर म्हणजे शंकर, माहेश्वरी सूत्राणी. तर ते मग त्याच्यामध्ये सगळे वर्ण आहेत, स्वर आणि व्यंजन सुद्धा. तर ते आहेत ऐ उन रुल्लुक ऐवम ऐवोच असे ते. हा हा हो हो. तुमचं ते त्यांनी मॅडम दिलेल्या पुस्तकाच्या कव्हरवरती आहे का बघा बरं. कौमुदी विहार वरती असं एक चित्र असेल, नाही तर शंकरजींचा डमरू हो आहे ना, असा डमरू वाजताना त्या डमरूच्या भोवती असे. नाही नाही, कव्हर वरती बघा कुठे काय कव्हर. अच्छा, डमरू दाखवलेला आहे, डमरूच्या भोवती असे ते सूत्र दाखवलेले. हा, तर ते डमरू वाजला होता ते ऐ उन रुल्लुक ऐवोम ऐवोच हैवरट लन असे आहेत ते. यमंगन नम, झबगड दश, क फ छ ठ थ व आहे ना, शश शर हल असे ते सूत्र आहेत. तर हे सूत्र पाठ करावे लागतात. मग आता ऐ उन रुल्लुक दाखवा एक मिनिट. ते कौमुदी विहार, कौमुदी विहार तेच तुमच्या हातातलं. तर बघा आता याच्यातले जे ऐ उन रुल्लुक ऐवो ऐवोच पर्यंत जे आहे ते अच म्हटलं जातं त्यांना. अच म्हणजे काय, स्वर. आता बघा अ इ उ, रु लु रू, आणि लू लू जो आहे ना, ल ला उकार, तो वैदिक साहित्यामध्ये त्याला स्वर मानलं जायचं. आता नाहीये, लौकिक संस्कृतात नाहीये. वैदिक संस्कृतामध्ये लू जो आहे, ल आणि त्याला खाली उकार, तो स्वर मानला जायचा. आता तो लोप झालेला, म्हणजे त्याचा लोप पावला. जसं ळ पण होता वैदिक संस्कृतामध्ये, आता लौकिक संस्कृतामध्ये नाहीये, पण त्या काळामध्ये होता. तर म्हणून मग अ इ उ, रु लू, ए ओ आणि ए ए औ असे स्वर आहेत. हा, ते सूत्र वेगवेगळे आहेत. जसं की ऐ उन रुल्लुक ऐवोम ऐवोच हैवरट लन यमंगल नम झबय घडदश जबगडदश असे सूत्र आहेत वेगवेगळे ते. हा ते मॅडम सूत्र आहेत. हा मॅडम काय म्हणते ते माझी. व्याकरण आहे ना या पुस्तकाचं काहीतरी, मला वाटते 12वीला वगैरे काहीतरी सांगत होतं त्यात मला काहीतरी होतं. तर त्या पुस्तकात मॅडम व्याकरणचं पुस्तक आहे, आम्ही तेव्हा घेतलेलं, पण आता ते म्हणजे माझ्या माहिती असेल कदाचित ते, त्यामध्ये हे सगळं आहे मला आठवते. त्याचं नाव काय आहे? जेही असेल ना ते सगळं कामाचं आहे. एम ला असताना जुने पुस्तकं जेही असतील ना ते आपल्या जवळ राहू द्यायचे, असू द्यायचे. नाही, सध्या नाहीये माझ्याकडे, तर ते मी